एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय चॅनल. कसे आहात तुम्ही? अपेक्षा करते सगळे मस्त मजेत असणार. तर व्हिडिओ मी डायरेक्ट ब्रेकफास्टपासून सुरू करते. हा रक्षाबंधनचा अगोदरचा ब्लॉग आहे, पण उशिराने एडिटिंग आणि शूट केलेला आहे. तर ॲक्च्युली थोडं काम चालू होतं घराचं, म्हणूनच उशिराने एडिटिंग झाली आहे. काही जास्त रिझन नाही जे तुम्हाला पुढे कळलंच. तर ब्रेकफास्ट वगैरे झाल्यानंतर नित्यांच्या टिफिनमध्ये दिले होते ते. त्यांची शाळा सुटल्यानंतर हा व्हिडिओ मी शूट करत आहे. तर इथं माझी क्लिनिंग वगैरे जेवण वगैरे करून सुद्धा झालेलं आहे. आणि इथं नॉर्मल मी जो स्प्रे नेहमी यूज करते तो मी मारला आणि किचनची क्लिनिंगसुद्धा करून झालेली आहे. नंतर दुपारून वेळ होता, तर मला थोडंसं रिपोर्टिंग वगैरे करायचं होतं. तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. तर इथं नंतर पहा, नंतर सगळं काम झाल्यानंतर आम्ही मागच्या गॅलरीत आली आणि जसं की तुम्ही इथं बघू शकता, तर हीच खूप लहान कुंडीमध्ये ना माझं मनी प्लांट खूप छान ग्रो होते, ज्याला मी मस्त जे काही व्हेजिटेबल्स वगैरे असतात ना, आज सकाळीच व्हिडिओ अपलोड केला शॉर्ट, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं. तर त्याचं पाणी स्क्वीज करून मी याला देऊन देते, किंवा डाळ तांदूळाचं पाणीसुद्धा तुम्ही देऊ शकता. तर छान पद्धतीने ग्रो होत आहे. आणि ही कुंडी आता याला लहान पडते, तर म्हणते याला रिपोर्टिंग करून घेऊ. त्यासाठी मी इकडे आली आणि याला आता काढून घेत आहे. तर हे मी पुढच्या गॅलरीत ठेवणार आहे आता रिपोर्टिंग करून, कारण तिकडं ते ॲडजस्ट होत नाही. जशी जशी त्याची वाढ होत आहे तसं तसं जागा आणि त्याला कमी पडत आहे. तर इथं सकाळीच 2 प्लांट मी ऑलरेडी लावले होते, त्यांना ही रिपोर्टिंग किंवा नवीन लावले होते. तर तीच माती आता मी इथं क्लीन करून घेत आहे. त्याच तुम्हाला घरी दिसेल, कारण हा व्हिडिओ मी दुपारून शूट केला आहे आणि दुपारून तो घरीच असतो. त्याची स्कूल 1 वाजेला सुटून होते, तर तो घरीच आहे आणि तोही त्याची इथं लुडबुड चाललेली आहे. तर इथं सगळं झाडून घेतलं आणि आता छान पद्धतीने बसून घेते. तर इथं डेझनीसुद्धा बघा मी आणलं होतं मागच्या याच्यामध्ये, तुम्हाला शेअर केलं, तर किती छान पद्धतीने फ्लावर्स येत आहे. तर तुमचं आवडीचं काम जे काही असेल ना, तर ते करा. दुपारून खूप छान पॉझिटिव्ह वाटतं आणि छान वाटतं आपल्याला. जो काही कामं आपण केले असतात ना, तर ते काम करून आपल्याला बघा थोडाफार थकवा जाणवतो. आणि हे पण खूप त्रास देतात लहान मुलं आपले. तर असं काम जर केलं तर ते त्यांची पण आपल्याला थोडीफार मदत होते, किंवा तेही रमून जातात आपल्यामध्ये आणि ट्रेस वगैरे जे काही ते आपलं दूर होऊन जातं. आणि अशा पद्धतीने थोडंफार का होईना तुम्ही तुमचं आवडीचं काम करत राहा. तर इथं हा पण मला मदत करत आहे. इथं तुम्ही त्याचे रूट्स बघू शकता. अक्षरशः कुंडी त्याला लहान पडत होती, म्हणूनच त्याला शिफ्ट करण्याचं मी ठरवलं. आणि जी माझ्या गॅलरीत मोठी कुंडी होती त्याच्यात मी शिफ्ट केलं आणि याला आधार हवा म्हणून अशा पद्धतीने जुगाड चालू आहे. तुम्ही बघू शकता, हा पण मला इथं हेल्प करत आहे. आणि अशा पद्धतीने मी त्याला रिपोर्टिंग करून घेतलेलं आहे आणि आता ठेवून देते साईड. ते झाल्यानंतर माझ्याकडे वेळ होता, तर अशी ही हंडी बघा मी ऑनलाईन परचेस केली होती, ज्याच्यात मी दही ठेवण्यासाठी घेतलेलं होतं. पण ॲक्च्युअली वॉश केल्यानंतर याला बुरशी लागून जात होती, त्यामुळे याला नॉर्मल मला जसं सुचलं तसं पेंट केलं नाही. याच्यात मी प्लांट लावण्याचं ठरवलेलं आहे. नंतर अजून वेळ होता, तर दह्याचे डबे होते. तर नित्यांश म्हणे आपण त्याला पेंट करू मम्मीत. अशा पद्धतीने आम्ही दोघं मिळून त्यांना पेंट केलं, जे की तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. त्याच्यात मी काय लावणार आहे, तर नॉर्मल मी प्लांटच लावेल आणि इथं वॉर्निश वगैरे लावून करून घेत आहे, जेणेकरून त्यांच्या कलर्स निघायला नको, सेफ्ट होऊन राहतील हे. आणि नंतर मग असं छोटा मोठा ब्रेकफास्ट केला आणि आता वाजलेले आहेत 5-5:30 आणि चहा वगैरे केली. त्यांचे पप्पाही आले होते, त्यांची ड्युटी होती. तर इथं आम्ही आमचा जे काही छोटा मोठा नाश्ता तो करतो आणि मग स्वयंपाकाची तयारी करते. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब माय चॅनल. आणि भेटूयात आपण नवीन अशाच व्हिडिओसोबत. तर टेक केअर अँड बाय.